नका. ओ बाई जरा या ना. दादासाहेब काय कमळासारखे पाय हो. पूजा करा पूजा करा पूजा करा. नुसतीच पूजा करा सांगा ताकात कधी भिजणार आहेत पाय. बाई फक्त पायच दाखवणार. बाई असं हप्त्यानं काय दाखवताय. जरा अख्खा माल येऊ द्या की बाहेर. किसना काय फाकडू चॉईस आहे रे. तुला सांगतो किसना अगदी मला हवी होती तशी. तुम्हाला नाही अख्ख्या गावाला म्हणजे मंदिराच्या कामाला. हो बाबा हो. अरे मला तेच म्हणायचंय. अरे किसना काही ओळख बिळख करून देशील का नाही. आयला विसरलंच की. या मेनका मी इंद्र. ही मेनका आणि तुम्ही इंद्र. दरवळून टाका मधुचंद्र. काय येडा ककुळा असं बोलायचं नसतं. आईला बरं आहे. हा कडी घाला हात ना आणि बोडे घाला पटीत ना. काय सरपंच तुम्ही पण. अहो बाई कधी बघितली की नाही तुम्ही. अशी घाई करायची नसते. तर मेनका हे आमच्या सज्जन गावचे सज्जन सरपंच ताव भाते. राम राम. राम 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 राम. माझा पण राम राम. आईला किसनराव आमचे द्या की जरा जुळवून. मेनका हा संप्या. तुला सांगतो अख्खं गाव याच्या पुढवा. छान लई मोठी आसामी दिसते. अशी तशी नाय. लय स्टेट हाय. हे लांबचा लांब 50 फस्तारे हाय. 100-150 कापरी हाय. 200-250 साबण हाय. तुम्हाला माहित नाही लय मोठी आसामी हाय. बाई यांचं काय ऐकताय. मी आपला साधा भळा माणूस. लई गोड वाटलं तुम्हाला भेटून. मी साधा अख्ख्या गावात येत होतो. काय अहो कापडो धोबे आहे ना. राम राम. राम राम. तुमची गरज लागलच. किसना यायला धंदा बदलू कर. सदाला या म्हणाली मला नाही बोलावलं. अहो संपतराव तुम्ही बी आलेलं चालेल म्हटलं. मस्करी बाद झाली आता. ओ सरपंच साहेब बाईला गावात आणलं खरं. ठेवायची कुठं. किसना म्या काय म्हणतो कसं आहे दिवसभर आमच्याकडे फार वर्दळ असते. त्यामुळे दिवसा तुझ्याकडे ठेव आणि मग रातच्याला आमच्या वाड्यावर ठेव. म्हणजे काय की तुला एकट्याला समजा काम पडायला नको ना म्हणून म्हणतोय. हे बेस्ट आहे तुमचं. म्हणजे नुकसानी थोडं आमच्याकडे फायदा थोडं तुमच्याकडे. नाही आपण बाईची काहीतरी वेगळी व्यवस्था करू. कसं आहे बाईला ठेवायला काही हरकत नाही पण आपल्याकडे मुंगळ्यांना सांगावं लागत नाही. आमच्याकडे गुळ आहे चटकन चिटकायला येत्या. पॉइंट आहे. अरे मग आटपाके लवकर बाई ताटकळल्या. म्या काय म्हणतोय किसना म्हणजे आपलं एक सुचून बघतोय. म्हणजे दुसरी कोणती तरी व्यवस्था होईपर्यंत बाईला आपण आमच्या मळ्यावर ठेवूया. हा हे एकदम बेस्ट बघा. मला मळा आवडतो. सरपंच मला कॅन्सर. काय मला कॅन्सर. मग मी चालले माघारी.
जा आपण मळ्यात जाऊ, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिकडे एकट्याला राहावं मी लागत. राहतो तसं. चालल, ओळख पाळख होईपर्यंत घेईल ऍडजस्ट करून. चलायचं ना? चालला. अरे हे कसले मुंगळे, हे सगळे डेंगळे. धरा 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 धरा. खा 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 खा. हे कशा पायी? हे गाडवाला बकरीचं पिल्लू झालं. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, खा म्हणलं की खायचं. अरे येड्या हो, आता आपला गोडवा वाढणार, आपल्या गावचा गोडवा वाढणार. काय कसा काय काय काल बघितलं नाही का, बाईचं कसं जंगी स्वागत केलं गावकऱ्यांनी. आता आपलं कमिशन सुरू होणार. मंदिर होणार, मंदिराच्या बाजूला माझं दुकान होणार. मंदिर पार्टी व्याली पाहिजे. पार्टी पाहिजे. हे धरा निघा चला. कुठना दोन सोंडके मिळाले कोणा ठाऊक, धोंडून पांडू. कमळे, काय आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? झाली असतील 5 वर्ष. 5 ना? मग हे सांग, या 5 वर्षात एकदा तरी प्रेमानं तुम्हाला डोळा मारला का? अहो काही लाजलाच्या आहे का नाही? 2 लेकर झाली आपल्याला, म्हणे डोळ्या मारल्या त्या. हे बघ, मुद्दा सोडून बोलू नकोस, आणि पोरांची भानगड मला माहित नाही. हा, डोळा मारला का ते सांग. आग कमळे, पोटातलं प्रेम ना वटात येतं, वय, आणि वटातलं प्रेम डोळ्यात येतं, असं वय. आणि प्रेम आणि डोळा ऑटोमॅटिक झाकला जातो बघ. आणि या 5 वर्षात तू एकदाही मला डोळा मारला नाहीस. अहो काय डोसका बिस्का फिरला काय तुमचं? हे बघ, डोसक जागेवर आहे, मग तुझं प्रेमच नाही माझ्यावर. आणि असलं ना तर पट्टी दिशी डोळा मार. हा कर, नाही तर डर कशाला. हा हे डोळा बिळा मारणं मला नाही जमायचं. वा तिकडं. हा, त्या मेनका बाईला कसं जमतं? हा? घाम पुसा आधी. हा. बरं ठीक आहे. हा. बरं एक काम कर, काय आय हा ना, आय 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 हान आय खपली का वाच बाप हाय आणू का? अग आय 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 म्हणजे डोळा, ते हान म्हंटल. काय करू मी याच? अरे नाही जमायचं, चल हो तिकडे. बायकोचं प्रेमच नाही आपल्यावर, त्या आईला आज विचारतोच, आज फैसलाच करतो. पारो, ए पारो, पारो, मुडदा बसवल्याचा. ए पारे. काय हाय? हा? कशा पायी ओरडताय मागा धरणं? आणि हे काय हातात तुझ्या? लाट नाही, काम करते. मग ही आधी बाजूला टाक, आज मला फैसला करायचा आहे. बोला, कधी करताय फैसला? मला मुका दिकी एक. काय किस दिकी एक. किस होय? हा. अहो मग असं म्हणा की, मुक आकाशा पायी म्हणताय? अव कालच 5 मुळं चिरून किस करून ठेवलाय. सांगा किती वाट्या देऊ? 1 वाटी का 2 वाटी? त्या वाट्या ठेव तिकडे चुलीपाशी. काय? आणि ती मुळा घाल चुलीत. अहो काय बोलताय? अगं मला मुका दिकी. ओ लाज वाटते का असं बोलायला? आपल्याच्याने असलं काही जमणार नाही. हा काय हो, किती वर्ष झाली आपल्या संसाराला? झाले असतील की 2-3 वर्ष. झालीत ना? हा. मग लाज नाही वाटत असं बोलायला? आणि इतका संसार काय डोळं झाकून केला होता होय? आणि म्हणे मुका द्या. तुला ना एक मुका दिकी. देणार नाही. कुठली कोणती बाई आल्यानी तिनं माझ्या हे बघ हाताचा मुका घेतलाय. अहो काय सांगताय? मारू नको. हे बघ. मग अहो लाज नाही वाटत असं काही करायला, असं काही बोलायला? आता निघा इथून. मुका नाही देणार. देणार नाही. नाही देणार. देणार नाही. जाऊ तिच्याकड. आता जाता का घालू ये? उठा लवकर. मग मी फुलबी तिलाच देतो. हा नेऊन दे तिलाच. हा जा लवकर. जाऊ. आता जाता का? कपडे वाळू घाल. अहो बावल्याचा मुका घेऊन झाला असेल तर मी येऊ का? किसना तू घे ना बस. अरे पण आज कसं काय इकडं? म्हणलं मुका घेऊन यावा. काय? सरपंच साहेबांना निरोप देऊन यावा. मग आमच्याकडे दिलं तरी चालेल. नाही नाही नाही, असं कोणाचं कोणाला देता येत. काय? स्पेशल माणसाचा निरोप स्पेशल माणसाला दिला पाहिजे. स्पेशल माणूस ना? हा. कळलंय मला. म्हणूनच आमच्याकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलंय. तुझ्याकडून माझं दुर्लक्ष नाही, गावाकडं आमच्यात काय आहे का इतकं? ना मोठी मोठी टिकली, ना मोठा आंबाडा, ना पायात घुंगरू त्या मेनकी सारखा. असं कसं काळजाचा तुकडा आहे ना. पण असून उपयोग काय? तू द्यावा कुणाला? मन द्यावा कोणाला? हा? अरे सोन्यासारखा बाप हाय, आय हाय, त्यांना लावावा की जीव. काय पण बोलणं. आणि काय रे सांगून ठेवतोय, हे असलं एकटं एकटं गुटरगु केलेलं मला चालायचं नाही. मला पण नाही आवडत. कशाला आलता इथं?
हा तू जागा आतमध्ये राहिले आपली उभी इथं बोलत. बाळा सांगा कशाला आलता? ते मेनकाबाईची व्यवस्था केली मळ्यामध्ये. मग जावा आता मळायला. मळ्यामध्ये बाईवर पारा ठेवायला. अरे एकटा आहे ना मळ्यामध्ये. अरे बाबा देवाचं काम हाय. जावा. येतो काय राधा? नाही आल्यावर सांगितलेलं बरं असतं ना जाताना. याची बासरी नक्की कुठल्या बाजूला वाजते कळा ना. मळ्यात का घरात? संप्या एवढ्या रातच्याला घरात असे चोरासारखे कशाला आले रे? कशाला आलात घरात एवढ्या रातच्या टायमाला? ते काय आहे बाई म्हणाल्या होत्या काय तुम्ही केव्हा बी आलात तरी चालेल. अरे म्हणून समोरच्या दाराने यायचं ना मर्दासारखं. मागच्या दाराने कशाला आलात? बाईला अंडी आणली होती. अंडी? म्हटलं देवाचं काम आहे. थकून बघून आल्यात अंड्याचं ऑमलेट बनवून खात्याल म्हणून. स्वतःच्या बायकोला कधी विचारलं का जेवण झालं का ग तुझं? मेणकाबाईंना अंड्याचं ऑमलेट किसना जीव संपतरावांचा माझ्यावर आहे की नाही? मग लावू काय ना बाहेर नाटक करायचं ना जास्त. अनो बाई ही नसती झेंगटा अंगाशी घेऊ नका. आधी गावात मंदिर बांधायचं नंतर पुढचं पुढं. मंदिर राहू द्या बाजूला. अरे बाई घ्या ना मांडीवर बस. पाहिजे मांडीवर बस. अरे बाबा काय रे? लई छान आहे हो. आवडला? वय वय वय. काय रे? बर्गर. चल चल हो तिकडे. अरे काय रे परकर? बरं झालं बाईला फक्त परकरच आणला. काय चॉईस आहे तुझा? म्हणलं हळूहळू ओळख वाढल म्हणून घेऊन आलो. हातावरच घ्या हातावरच घ्या. आणि कसं आहे आधी बाहेरचा आणा व्यवस्थित मग आतल्याकडे वळा. कळलं? किसना त्यांचा फार जीव आहे माझ्यावर. वय. आवडला हा मला. आवडला? वय. मग ह्या दोघांना पाठवू बाहेर. शान करू नको जास्त. बाईचे सगळे निर्णय माझ्यावर आहे. कळलं? मी निर्णय घेणार. मध्ये मध्ये लुडबुड करायचे नाही. कळलं? चल निघा निघा चला. आणि तिकडे आणि तिकडे चल चल लटकन. पिल्लू पाठवून येतो उद्या. हो तिकडे. आपण व्हेज ऑमलेट करू.